न्यूज अशी की पुण्यातील पर्वती परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। 9 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आणि हा प्रकार स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला। दरम्यान आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे आणि या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उतरत संताप व्यक्त केला। पुण्यामध्ये हा प्रकार घडला। 9 वर्षांच्या मुलीवर एका व्यक्तीने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। पुण्याच्या पर्वती परिसरात हा धक्कादायक प्रकार जो आहे तो घडलेला आहे। आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी रस्त्यावरती उतरत आपला संताप व्यक्त केला। हा प्रकार स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला। 9 वर्षांची मुलगी आहे, त्या मुलीवर एका नराधमाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येते। पुण्यातल्या पर्वती परिसरात हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। हा व्यक्ती नेमका कोण होता ज्यांनी ज्या 9 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला ते काय कळू शकलं नाहीये, पण त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळतंय। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। अभिजित, काय माहिती? विशाल, पुण्यात पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार होता राहिलाय। कारण पुण्यात एका 50 वर्षीय नराधम इसमाने 9 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न पुण्यातील पर्वती भागात केलेला पाहायला मिळतोय। अगदी काही वेळापूर्वी ही घटना घडली आहे। पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार हा इसम त्या 9 वर्षीय चिमुकलीचा नातेवाईक असल्याची माहिती आहे आणि त्याच इसमानं या 9 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। पण तिथल्या स्थानिक लोकांच्या ही बाब जी आहे ती वेळेत लक्षात आली आणि मोठा अनर्थ जो आहे तो टळलेला पाहायला मिळतो। पण आता पर्वती भागातील नागरिक जे आहेत ते संतप्त आहेत। आरोपी जो आहे 50 वर्षीय जो इसम आहे त्याला पर्वती पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्याला घेऊन पोलीस तिथून गेलेत, पण जे स्थानिक आहेत ते मात्र मोठे आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। थोड्या वेळापूर्वी ही सगळी घटना घडली आहे। 9 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला, पण स्थानिकांनी हे सगळं पाहिलं आणि वेळेत लक्षात आल्यामुळे ही मोठा अनर्थ टळलाय। आता नागरिक मात्र चांगले आक्रमक झालेत। पोलीस देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत। इसमाला ताब्यात घेतलंय। अधिकची माहिती थोड्याच वेळात पोलिसांकडून दिली जाईल। पण अगदी 3 ते 4 दिवसापूर्वी पुणे जिल्ह्यात अशीच भोरमध्ये जी घटना घडली होती, एका 3.5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करत तिचा जीव एका नराधमाने घेतला होता आणि त्यानंतर पुन्हा पुण्यातल्या पर्वती भागात ही घटना घडली आहे। मोठा अनर्थ खरं तर टळला म्हणावा लागेल। नागरिकांनी सतर्कता दाखवली, नागरिकांच्या वेळेत लक्षात आलं म्हणून ती मुलगी वाचली असंच म्हणावं लागेल। विशाल, धन्यवाद अभिजित या सगळ्या तपशिलाबद्दल। आपण पाहतोय की पुण्यातल्या पर्वती भागामध्ये हा सगळा प्रकार जो आहे तो घडलेला आहे। 9 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न एका व्यक्तीने केला आहे। 50 वर्षीय ही व्यक्ती आहे ज्या हा प्रकार लगेच स्थानिकांच्या लक्षात आला